नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, एका मध्यम आकाराच्या आईस फॅक्टरीमध्ये 2-250 माणसं काम करत असतात। सकाळी सर्वजण आत यायचे आणि संध्याकाळी 5:30-6 वाजल्यावर फॅक्टरी बंद झाल्यावर सगळेजण बाहेर जायचे। असं रोज चालू असतं। त्या आईस फॅक्टरीमध्ये मोठी कोल्ड स्टोरेज असतात। एक दिवशी संध्याकाळी शिफ्ट संपायच्या थोडंसं आधी विजय नावाचा एक सुपरवायझर एका मोठ्या कोल्ड स्टोरेजमध्ये आतमध्ये काहीतरी कामासाठी जातो आणि अनवधानाने दुसऱ्या कामगाराकडून त्या कोल्ड स्टोरेजचं मुख्य डोअर बंद केलं जातं आणि सगळे कामगार 5:30ची वेळ झाल्यावर कारखान्याच्या बाहेर निघून जातात। विजयचं काम संपल्यावर तो कोल्ड स्टोरेजच्या दरवाजापर्यंत आल्यावर त्याच्या लक्षात येतं की दरवाजा बाहेरून बंद झालेला आहे। तो अतिशय घाबरतो, कारण कोल्ड स्टोरेजचा दरवाजा एकदा बंद झाला की त्यातून आवाजही बाहेर पडत नाही आणि आतलं टेम्परेचर हे 0 किंवा -5 डिग्रीपर्यंत असतं। त्याला थंडी वाजायला सुरुवात झालेली असते। त्याच्या जेव्हा लक्षात येतं की दरवाजा बंद झालेला आहे, तो जोरजोराने दरवाजावर हात आपटायला सुरुवात करतो आणि मोठ्याने ओरडायला सुरुवात करतो। पण त्यालासुद्धा मनातून माहिती असतं की आपल्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाणारच नाही। तो अतिशय घाबरतो, कारण आता उद्या सकाळपर्यंत कोणीच ते कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडायला येणार नसतं। तरी आपले प्रयत्न चालू ठेवायचे म्हणून तो जोरजोराने हात आपटत आणि ओरडत राहतो। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 ते 15 मिनिटांनंतर त्यांच्या कंपनीचा सिक्युरिटी गार्ड तिथे येतो। तो स्वतःच्या चावीने तो दरवाजा उघडतो आणि विजय अतिशय अर्धमेल्या अवस्थेत घाबरत त्याला बघितल्यावर त्याला घेऊन तो बाहेर येतो। बाहेर आल्यावर त्याला अतिशय हायसं वाटतं। तो जो सिक्युरिटी गार्ड असतो त्याला प्यायला पाणी वगैरे देतो, तिथे खुर्चीवर बसतो आणि मग थोडा स्टेबल झाल्यानंतर विजय त्याला विचारतो, अरे बरं झालं तू रोज संध्याकाळी असा एक राऊंड घेतोस, त्यामुळे आज माझा जीव वाचला। त्याच्यावर तो सिक्युरिटी गार्ड, ज्याचं नाव रमेश असतं, तो म्हणतो, नाही साहेब, मी रोज राऊंड घेत नाही। आता मात्र विजयला आश्चर्य वाटतं, जर तू रोज राऊंड घेत नाही तर मग आजच तुला राऊंड घ्यावा असं का वाटलं, ते ज्याच्यामुळे आज तू इथे आलास आणि माझा जीव वाचला। त्याच्यावर रमेशने दिलेलं जे उत्तर आहे ते ऐकून विजयच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं। रमेश म्हणतो, साहेब, आपल्या कंपनीत 200-250 लोक काम करतात, जी रोज सकाळी गेटवरून आत जातात आणि संध्याकाळी बाहेर जातात। पण तुम्ही एकमेव अशी व्यक्ती आहात की जी सकाळी आत येताना मला गुड मॉर्निंग आणि संध्याकाळी बाहेर जाताना मला नावाने हाक मारून रमेश गुड इव्हिनिंग असं करून बाहेर जातं। त्यामुळे माझ्या आज पक्क लक्षात होतं की सकाळी आत येताना तुमचं गुड मॉर्निंग ऐकलेलं होतं, पण संध्याकाळी सगळे लोक बाहेर गेल्यानंतर पण मला आठवत होतं की गुड इव्हिनिंग म्हणून तुम्ही आज नक्की गेटमधून बाहेर गेलेले नाही आहात। हे लक्षात आल्यावर मी म्हटलं, तुम्ही बहुतेक कंपनीत कुठेतरी काम करत असावात किंवा कुठल्या तरी अडचणीत सापडले असावात, म्हणून मी संपूर्ण कंपनीमध्ये एक राऊंड घेत या कोल्ड स्टोरेजपर्यंत आलो। हे ऐकल्यानंतर विजयचे डोळे अक्षरशः भरून येतात आणि त्याला लक्षात येतं की आपण सहज म्हणून एक जी गोष्ट, चांगली सवय आपली होती, त्या सवयीमुळे आज आपला जीव वाचला गेला। तो त्याला भरपूर वेळा धन्यवाद देऊन कंपनीतून बाहेर पडतो। मित्रांनो, कशी वाटली कथा? लक्षात ठेवा, आपल्या संस्थेत, आपल्या कंपनीत, आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या आजूबाजूला कितीही लहान पदावर किंवा कुठल्याही प्रकारचा जो मनुष्य असेल त्याच्याशी चांगले संबंध ठेवा, चांगला कॉन्टॅक्ट ठेवा, कारण कधी कोणाची आपल्याला गरज पडेल आणि कधी अडचणीच्या वेळेला कोण आपल्याला उपयोगी येईल हे आपण सांगू शकत नाही। मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। अशा छान गोष्टी ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या। गणपती बाप्पा मोरया।